बंधूंनो, हल्ली समाजामध्ये अशी मानसिकता तयार आहे, अशी मानसिकता झाली की कुणी कुणाला पुढं जाऊ द्यायचं नाही. गेलं तर आपण जायचं, पण दुसरा कुणी जाता कामा नये. किंवा प्रगती आपली व्हावी, दुसऱ्याची होऊ नये. किंवा आपलीही नाही झाली पाहिजे आणि दुसऱ्याचीही नाही झाली पाहिजे. एका शिक्षकानं, प्रोफेसरांनी विद्यार्थ्यांच्या हातात, प्रत्येकाच्या हातात एक एक फुगा दिला आणि सांगितलं, ज्याचा फुगा फुटणार नाही, शिल्लक राहील, त्याला बक्षीस दिलं जाईल म्हणून. सर्व विद्यार्थ्यांनी एक एक फुगा घेतला आणि दुसऱ्यांचे फुगे फोडायला चालू केले. सर्वांचे फुगे फुटले, एकाचाही शिल्लक राहिला नाही. मला सांगा, सर्वांनी जर कुणाचाच फुगा फोडायचा नाही म्हटलं असतं, ठरवलं असतं, सगळ्यांना बक्षीस मिळालं असतं. पण मानसिकता तशी नाही. मानसिकता कशी आहे की माझा फुगा वाचावा, मला बक्षीस मिळावं, दुसऱ्यांना मिळू नये म्हणून त्यांचं फुगं फोडायला लागले प्रत्येकजण. सर्वांचेच फुटून गेले. यावरून हे सिद्ध होतं आहे की आपण स्वतः पुढं गेलो तरी चालेल, पण दुसऱ्याला पुढं जाऊ द्यायचं नाही, किंवा दुसरा पुढं जाता कामा नये. या मानसिकतेमुळं हल्ली समाजामध्ये लोकांचं खच्चीकरण झालं आहे आणि कोण पुढं जाऊ शकत नाही. ही समाजाची अत्यंत दुर्दैवी अशी ही बाब आहे. सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे.